घेतली जाईल। धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 2 धावा झाल्यात। हे दोन्ही सलामीला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न करणं दिसतील ते म्हणजे सातपुडा संघासाठी। सातपुडा यावेळेस हा चेंडू आपण बघतोय किती धावा दिल्या जातील या चेंडूवरती आणि पुन्हा एक धाव। सातपुडा रायडर्स विरुद्ध निलगिरी थंडर्स अशी लढत आपण बघतोय। यावेळेस फुल टॉस चेंडू होता, निश्चितच एक धाव मिळली जाईल ती सातपुडा रायडर्स या संघाला। यावेळेस बघूया आपण पुढच्या चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क। यावेळेस मात्र हलवार गती चेंडू हाताळला जातोय। एका धावेचा प्रयत्न झालाय आणि प्रयत्नांमध्ये यश सुद्धा मिळतं दोन्ही फलंदाजांना। धाव मात्र कंप्लीट केली जाते। पहिल्या षटकाचा खेळ झाला। धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 3 धावा, सॉरी 5 धावा झाल्यात। पहिल्या षटकाचा खेळ झालाय, धावसंख्या 5। चला घाई करा मित्रांनो, घाई करा, जास्त जास्त वेळ झालाय। सातपुडा रायडर्स प्रथमतः फलंदाजी करतोय हा संघ। एवढेच हा सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय, ऑफ साइडच्या दिशेने हा चेंडू खेळून काढला जातोय। एक धाव घेतली जाईल। निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल। सीमारेषेच्या नजदीक जे फिल्डर आहेत, अन्यथा जर थोडीशी चुकी झाली तर सीमारेषे बाहेर चेंडू जाऊ शकतो। त्यामुळे एक धावे दरम्यान कंप्लीट केली जाईल। निलेशचा हा पुढचा चेंडू असेल, खोलवर टप्प्याचा हा चेंडू निश्चितच बाद होईल। फलंदाज त्रिफळाचीत केलं जात आहे। फलंदाजाचं नाव कळवायचं। फलंदाज कीपरचं नाव, कीपरचं नाव कळवाय। चला घाई करा। नवीन बॅट्समन दादा नाव, बॅटर नेम एवढंच मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातोय। धावसंख्या मात्र आहे ते फक्त आणि फक्त 6 धावा। एवढंच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय। निश्चितच चांगली गोलंदाजी बघायला मिळते। धावसंख्या 6, 2 षटकांचा खेळ झालाय। थँक्यू डीजे। यानंतर 6 धाव संख्या झाली ती तुम्ही ऐकलीत। अजंता ॲव्हेंजर्स विरुद्ध सह्याद्री किंग्स असा 14वा सामन्याचा टॉस करण्यासाठी अजंता आणि सह्याद्री या दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही टॉस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतोय। सह्याद्री किंग्स आणि अजंता ॲव्हेंजर्स। गोलंदाजाचं नाव, बॉलर नेम कृपया कळवा। बॉलर नेम नॉन स्ट्राइक। यावेळेस मात्र आत्महत्या केली जाते। बाद होईल फलंदाज। काहीतरी झालाय ना वाईट
पंच 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 पहिला बॉल वाईड होता का? वाईड होता पहिला बॉल, त्यामुळेच एक धाव अजून सुद्धा वाढली जाईल. धाव संख्या 7. पुन्हा एकदा बाद. कार्तिक बाद झाला. बॅटर नेम धाव संख्या आहे ते फक्त आणि फक्त 7 धावा. एवढे 6 चेंडू सरळ बॅटिंग अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. एका धावेचा प्रयत्न आणि धाव मात्र कंप्लीट केली जाईल. धाव संख्या 8. खूपच संत गतीने धावा. चला पुढे अक्षय मेस्त्री आणि शशांक पवार टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक हलकीशी अपील आपण बघतोय, परंतु फलंदाज सुरक्षित राहील. धाव संख्या 8. धाव संख्या आपण बघतो ते म्हणजेच 8 धाव बघा. पुढचा चेंडू वेगवान फटका, परंतु एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाही. पुन्हा एकदा इथे 1 धाव. धाव संख्या 9 वर पोहोचली जाते. खूपच कमी वेगाने धाव फलक पुढे जातोय, कारण की हे तिसरं षटक मार्गस्थ आपण बघतोय आणि धावा झाल्यात त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 9 धावा. डिफेन्स करण्याचा या माइंड सेटने चेंडू खेळून काढलाय आणि 1 धाव त्या दरम्यान कंप्लीट होताना आपण बघतोय. धाव संख्या दुहेरी आकड्यामध्ये या एका धावेने पोहोचली जाईल. 10 धाव संख्या होताना दिसेल. टॉस बॉक्स खाली करा. टॉस बॉक्स खाली करा. विनंती असेल टॉस बॉक्स वरती बसू नका. धाव संख्या 10. 3 षटकांचा खेळ झाला. धाव संख्या 10. बघूया चौथं षटक. गोलंदाज अभिषेक. टॉस बॉक्स खाली करा. फक्त कर्णधार आणि मान्यवर एवढ्यांनाच फक्त त्या ठिकाणी उभे राहण्याची विनंती करेन. बाकीच्यांनी सर्वांनी साईडला व्हा, जे टॉस बॉक्सच्या समोर सुद्धा उभे आहेत. शशांक पवार यांना विनंती असेल टॉस साठी या. न्यू बॅटर नेम. नवीन फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. प्रफुल्ल चव्हाण नवीन बॅटर. आले का शशांक? आले का? ओके थँक्यू. टॉस कोणाच्या असते? एवढेच पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू बघायला मिळतो. धाव संख्या आहे ते फक्त आणि फक्त 11 धावा. टॉस करण्यासाठी आमचे अजून एक आयोजक कमिटी मेंबर सिद्धेश कदम यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. सिद्धेश कदम यांना आम्ही आमंत्रित करतोय टॉस करण्यासाठी. खूपच कमी स्कोर इथे लावला जातोय. धाव संख्या आहे ते फक्त आणि फक्त 11 धावा. सिद्धेश कदम. पंच नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. नो चेंडू घोषित केला जातोय. धाव संख्या आपण बघतो ती म्हणजेच 13 धावा. चला सिद्धेशजी आपल्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. धाव संख्या होते ती म्हणजेच 13. सह्याद्री किंग्स विरुद्ध अजंता एव्हेंजर्स. धाव संख्या 14. टॉस झालाय. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच झालाय का टॉस? घाई करा जरा. एवढेच 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धाव बाद होईल फलंदाज. टॉस साठी या. टॉस होतोय त्या ठिकाणी सिद्धेश कदम यांच्या हस्ते. अक्षय मेस्त्री विन द टॉस अँड डिसाइडेड फील्ड फर्स्ट. स्कोर 15. 16ला विन असेल. 16ला विन.
आमचे कमिटी मेंबर्स, कोणाला चहा हवा असेल कमिटी मेंबर्सला तर या ठिकाणी यायचं आहे. आजूबाजूला असतील कुठे कमिटी मेंबर्सला चहा हवा असेल तर स्टेजच्या जवळ यायचं आहे. ओनली कमिटी मेंबर्स मान्यवर आमचे. 16 15 धावा झाल्या, 16 धावांचं लक्ष आहे. चला हर्षद आग्रे स्ट्राइक वरती आणि कार्तिक पिल्ले गोलंदाजी मार्कवर. 16चा टार्गेट. चला आमचे कमिटी मेंबर्स, चहा हवा असेल तर इथे यायचं आहे. आदरणीय सन्माननीय या विभागातील एक लाडकं नेतृत्व आणि मागच्या या वसई विरार महानगरपालिकेचा एक स्माइली फेस असा लाडकं नेतृत्व आदरणीय सन्माननीय रुपेश दादा जाधव यांचं आगमन झालंय. दादा वेलकम. आजच्या दिवसामध्ये त्यांच्याकडे नक्कीच वेळ कमी आहे तरी सुद्धा त्यांनी वेळ या ठिकाणी दिलाय त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. भरवतच कार्यक्रम असून सुद्धा या ठिकाणी त्यांनी या आयोजकांच्या प्रेमापुढे वेळ दिला त्याबद्दल त्यांचं खूप खूप स्वागत करतोय. नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षाप्रमाणे या 8व्या सीझन मध्ये सुद्धा मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी लाभलेली आहे. दरम्यान सामना हा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि एकूण लक्ष फक्त 16चं आहे. वसई विरार महानगरपालिकेचा एक उत्कृष्ट नेतृत्व. धावसंख्या 3. आदरणीय सन्मान्य रुपेशदादा जाधव यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचे खूप खूप स्वागत. अलकापुरी प्रीमियर लीग मध्ये युवा बॉयज प्रतिष्ठान आणि ओम साई क्रिकेट क्लब यांच्या मार्फत त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अमोल गोलंदाजी मार्कवर. चला नकुल याच्याकडे जाऊया आपण. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 4 धावा 16 धावांचं टार्गेट आहे. 4 धावसंख्या लागली जाते. दुसरी षटक आपण बघतोय पहिला चेंडू खेळून काढलाय आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा 1 धाव दिलीच जाईल. ते म्हणजेच फलंदाजाला धावसंख्या एकीने पुन्हा एकदा वाढ होऊन जाऊन पोहोचेल. ते म्हणजेच 5 या आकड्यावरती 5 धावा झाल्यात. 16 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा हळूवार गतीने चेंडू खेळून काढला जातो कारण की जास्ती घाई करण्याची गरज सुद्धा नाही. फक्त 16 धावांचं टार्गेट आहे त्यामुळे प्रतिषटक 4 धावांची फक्त आवश्यकता. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 6 धावा झाले. अजून सुद्धा 10 धावांची गरज आहे. प्रतिषेधक फक्त 4 धावा करायच्या आहेत त्यामुळे जर जास्त घाई नाही केली आणि एकेरी धावा घेतल्या तरी सुद्धा सामना जिंकला जाऊ शकतो परंतु चुकी केली जाते. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. सर्व आमचे कमिटी मेंबर्स यांना विनंती असेल आदरणीय सन्माननीय रुपेशदादा या ठिकाणी उपस्थित झालेत तर जे खेळत नाहीत ते कमिटी मेंबर्सना विनंती असेल त्वरित आपण या ठिकाणी लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. चला हरीश दीपक या. एवढेच वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या आपण एक निवाळताना बघतोय. धावसंख्या 7 वर. बघा मी जी नावं घेतोय त्या सर्व मान्यवर सर्व आयोजकांना विनंती असेल हरीशजी कुराडे कार्तिक पिल्ले या ठिकाणी खेळतात त्यांना मात्र या ठिकाणी सूट दिली गेली. केवल मालकर अक्षय मिस्त्री सरजी नितीन गोरिवले अभिषेक महाडिक गणेश भुतेडिया संजय फुटक दीपक जाधव सोयोग शेडगे सचिन फुटक सुशील काकडे रोहित शिंदे प्रथमेश बागवे सिद्धेश कदम भावेश वाकर सिद्धेश सावंत आकाश बावकर योगेश माने सचिन गोरिवले शशांक पवार या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित केलं जातं. 9 रन्स 9 धावा झाल्यात.
अतुल जाधव, अमोल देसाई या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यानंतर रोहन जाधव आणि हरीश यांना सर्वांना विनंती असेल की आपण स्टेजवरती उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 10 धावा यावेळेस वाईट चुंडीची घोषणा केली जाते. अव्वांतर धाव, धावसंख्या एकने पुन्हा एकदा वाढली जाईल. वाईड प्लस एवढेच फुल टॉस चेंडू, फक्त दिशा देण्याची गरज होती आणि ती दिशा दिली जाते. धावसंख्या 13, फक्त 3 धावांची गरज. नो चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 14 वर पोहोचली जाते, फक्त 2 धावांची गरज. हा चेंडू आपण बघतो निश्चितच निर्धाव जाईल. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या 14, 2 धावांची फक्त आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. चला आदरणीय सन्माननीय रुपेशदादा जाधव यांचा आदरातिथ्य केलं जात आहे. चला यानंतर चला या ठिकाणी 2 मिनिटं मॅच थांबवायचा आहे. एक बॉल राहिला, सन्माननीय एका धावेची गरज. रुपेश जाधव साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. आपण पाहतोय वसई विरार महानगरपालिकेचा लाडकं नेतृत्व माजी महापौर आदरणीय सन्माननीय रुपेशदादा जाधव यांचा ग्रँड सत्कार या ठिकाणी केला जातोय. आपण पाहतोय आमचे सन्माननीय अलकापुरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष अतुलजी जाधव, त्यानंतर आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार आपल्या या ठिकाणी केला जातोय. या अलकापुरी प्रीमियर लीगचे दृश्य आपण पाहतात. या ठिकाणी सन्मान्य मान्यवरांचा जोडीला क्षणचित्र टिपण्याचं कुतूहल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. मी दादांना विनंती करेन, रुपेश दादांना विनंती करतो. थँक्यू डीजे थँक्यू. 2 शब्द व्यक्त करा प्लीज. अलकापुरी प्रीमियर कबड्डी तसेच